आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। यवतमाळच्या काठोडा गावातल्या पारधी बेड्यावरचं भीषण वास्तव एबीपी माझाने समोर आणलं। इथे हंडाभर पाण्यासाठी चिमुरडीचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यानंतर यवतमाळ जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली। काल दुपारपासूनच काठोडा गावात सोलर प्लेट्स पोहोचवायला सुरुवात झाली आणि आज त्या सोलर प्लेट्सच्या माध्यमातून वीज पुरवठा देऊन बंद पडलेले बोर सुरू करण्यात आले। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का असेना आपण गावातील महिलांना पाणी मिळायला सुरुवात झाली। त्यानंतर काठोडा गावातल्या नागरिकांनी माझाचे आभार मानले। एबीपी माझ्या चॅनेलला लागलं, धन्यवाद। पाणी सुटलं म्हणून पुऱ्या गावातनी पाणी आलं म्हणून धन्यवाद। आज माझी पोरगी मेली म्हणून एवढं हे पाणीचं एबीपी माझा ह्या बातमीमुळे आमच्या गावात पाणी मिळत आहे। त्या एबीपी माझा बातमीच्या लोकांना माझा धन्यवाद। आम्हाला पाणी भेटत आहे, ह्या गोष्टीसाठी तुमच्यामुळेच आम्हाला पाणी भेटत आहे। यापूर्वी आमच्या गावात पाण्याची काहीच उपस्थिती नव्हती। आमच्या गावातनी पहिले पाणी नव्हतं। जेव्हापासून एबीपीला बातमी आली तेव्हापासून आमच्या गावातनी पाणी आलं। आमच्या गावाकडून समजायला धन्यवाद। दरम्यान हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझाने समोर आणली। मात्र यवतमाळमधल्या या पंचक्रोशीमध्ये पाण्यासाठी जीव गमावणारी वेदिका एकटी नाहीये। गेल्या काही वर्षात 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा कारेगाव पाड्यावरच्या लोकांचा दावा आहे। कारेगाव बेड्यावरच्या महिला आणि मुली कोणता धोका पत्करून रोज हंडाभर पाणी भरतायत हे दृश्य तुम्हीच बघा। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। मेट्रो आणि बुलेट ट्रेनची भाषा करणारा हाच तो औद्योगिक महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडेल। हंडाभर पाण्यासाठीचा संघर्ष स्वतः पहा। अत्यंत धोकादायक विहिरीत महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून उतरावं लागतंय। तीव्र उतार असलेल्या विहिरीतनं तब्बल 10 महिला जीवाची बाजी लावून साखळी करतात, तेव्हा कुठे एक घागर पाणी वर येतं। तर कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी का मिळत नाही असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। अपूर्ण योजना लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन मग मंत्री बावनकुळेंनी दिलंय। त्या गावामध्ये तिथे त्यांचे पाण्याची टाकी पण झाली आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली आहे, पण तिथे पाणी नाही। जर करोडो रुपये या स्कीम्सवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये। मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितलाय। हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे, हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाहीये। टाइम बाउंड कार्यक्रम तयार करून, एक निश्चित कार्यक्रम तयार करून ज्या योजना मंजूर आहेत त्या योजनेचे काम पूर्ण केले पाहिजे। काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेल्या आहेत, काही योजना कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण सोडून पडून गेलेल्या आहेत, त्या योजना सुद्धा पुढच्या काळामध्ये पूर्ण कराव्या लागेल। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक विभागीय